जय सच्चिदानंद. पूज्यश्री, 2016 मध्ये मी ज्ञान घेतलं. तेव्हापासून मन आनंदी आहे. माझा एक प्रश्न आहे, कारण माझे पती फाईल नंबर 2 जे आहेत ते घरातल्या अजिबातच जबाबदाऱ्या निभावत नाहीत आणि त्यांचा मला क्रोध येतो. त्या अडचणीवर मी आता कशी मात करू? काय होतं? जबाबदारी काय? म्हणजे जबाबदारी घेत नाहीत. तसे ठीक आहे, घरात काही इतर प्रॉब्लेम्स नाहीयेत. मुलांकडून काही प्रॉब्लेम नाही, पण मला त्यांचा नाही, खूप पण क्रोध येतो. खाणं पिणं राहणं हे नाही, खर्च खाण्यापिण्याचं नाही. नाही, चांगला खाण्यापिण्याची खर्च काहीच अडचण नाही, कसलाच त्रास मग नाही. मग खूप मग दुःख नका देऊ, त्यांना आनंदाने राहू द्या. जेवढं बघा बघा घरात 10 कामं आहे, त्यातलं एक सांभाळताय, त्यामुळे 9 मध्ये आपल्याला शांती. 9 तर आपण सांभाळू. नाही, ते 10च्या 10च मला सांभाळावे मग लागतात. हरकत पण नाही. ते आपण भावना केली होती, मला असा पती हवा आहे, मी सगळं त्याचं सांभाळीन, तू फक्त माझा होऊन राहा. तसं मिळालं आपल्याला, दुःख का वाटून नाही, ती घ्यायचं? मुलं कधी मुलांकडून कधी माणूस आजारी पडू शकतो ना, तर विचारणार नाहीत काय झालं, कसं काही झालं, हरकत फक्त ते नाही. स्वतःच नाही, रमलेले. तुम्ही म्हणा, त्यांना सांगा, तुम्ही बसा, मी डॉक्टरकडे जाऊन सगळं काही सांभाळते, तुम्ही घरात राहा, सांभाळा, मी जाऊन येते. नाही, घरी नाही सांभाळत ना, काही काहीच हरकत नाही. नाही येत आता त्यांना. जसे आहे तसं ऍक्सेप्ट करा तुम्ही. आता नाही, आता नाही, तर ते अपेक्षा करतेच आहे ठेवू माझ्या नका, याने नको हिशोबाने. करायला, हे करायला हवं. आपल्या अपेक्षाच आपल्याला दुःख देत आहेत आणि त्यांच्यासाठी शुद्धात्म्याला प्रार्थना करा. ही फाईल आहे, समभावाने निकाल नाही, करा. त्याचे तर खूप प्रतिक्रमण करते, पण त्यांना बघताच राग यायला नाही नाही लागतो. नाही, रागावू नका. त्यांची प्रवृत्ती आहे. हां. एखाद्या माणसाचा एक पाय जर अधू असेल तर आपण त्याला सरळ पळवायचा का? सरळ, तुला अंगड तू का पळतोयस, तरी का पळतोयस? काय अर्थ आहे त्यात? नाही, नाही नाही, ज्याचा पाय अधू आहे तर तो नाही पळणार आहे. जर काही म्हटलं ना तर घरातून निघून जातात, मग 2-3 दिवस बघा येतच किती नाहीत दुःख घरी. होतं त्यांना. आता आपल्या बाजूने प्रेमाने राहा. बघा घरात नाही का एखादं विशेष मूल असेल तर आपण काय करतो? ॲडजस्ट करतो. तशी यांची प्रवृत्ती आहे, त्यांच्याशी ॲडजस्ट व्हा. नाही, तुम्ही प्रेमाने राहा. जेवताना बघा आपल्या मुलांचे वडील आहेत ते. नाही, ते तर ठीक. आनंदात राहा. होय. नाही, सर्टिफाईड ऑफिसचे पण प्रॉब्लेम सगळे घरी आणतात. ऑफिसचे प्रॉब्लेम घरी घेऊन येतात. यांना उधार नाही दिलं, नाही हे बघा, केलं. जेवढे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह नाही करू शकत तेवढी आपली कॅपॅसिटी किती 10 पटीने वाढली. आपण जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो की नाही? म्हणून ऑफिसचे प्रॉब्लेम सारे माझ्यावर, घरातली प्रॉब्लेम माझ्यावर, मुलांचेही प्रॉब्लेम माझ्यावर. हे बघा, यांना स्त्री काही शक्ती आहे. शक्तीच ह्याला म्हटलं जातं. माताजींना किती हात आहेत? हां. 16 हात आहेत हां. बघा. आणि कृष्ण भगवंतांना 2च आहेत. विष्णूंना 4 हात आहेत. विष्णू भगवंतांना 4 हात आणि माताजींना 16 हात आहेत. हां. एका हाताने मूल सांभाळेल, एका हाताने ऑफिस सांभाळेल, एका हाताने किचन सांभाळेल, एका हाताने स्वतःचा मोह पूर्ण करेल, एका हाताने नवऱ्याला सांभाळेल, एकाने शेजारी पाजाऱ्यांची काळजी घेईल, फॅमिलीची काळजी घेईल, माहेरच्यांना सांभाळेल, सगळे खर्च ॲडजस्ट करेल, खरेदी करेल, सगळं घर स्वच्छ ठेवेल. 16 हात आहेत. खूपच शक्ती नाही, आहे. ते तर आहेच. जर भावना ठेवायची असेल तर दुसऱ्या जन्मात चांगला पती मिळावा अशी भावना करा. जय सच्चिदानंद. काय करणार आहात पुढच्या जन्मात? चांगला पती मिळावा, आपलं सगळं ऐकेल, घर सांभाळेल असा हवाय का मोक्ष हवाय आता? हं? पूज्यश्री प्रणाम. सर्वात आधी आपण म्हटलं की निंदा कोणाचीच करायची नाही. काय मी पॉझिटिव्ह वर्ड्स बोलू शकतो? हो बोला ना. जेव्हा मी अडालजमध्ये आलो, अडालजमध्ये 15 दिवसांची जन्मजयंती अटेंड केली आणि तिकडे मी पाहिलं की कमीत कमी 1 लाख लोक डेली यायचे आणि मी तिकडे कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रार नाही बघितली. तर त्या अरेंजमेंटसाठी माझा खूप खूप धन्यवाद. आपली सारी कमिटी आणि या लोकांना मी देतो. आणि दुसरं बस माझा एक छोटासा प्रश्न आहे. ॲक्च्युली हे आत्मज्ञान काय आहे आणि ह्यासाठी आपण कसे अग्रेसर व्हायला हवं आणि ही भावना कशी म्हणजे आपल्यात येईल ते फिलिंग? काय नाव आहे तुमचं? एस.के. जैन. हा, आता एस.के. जैनसाठी कोणी निगेटिव्ह बोललं किती दुःख होतं. बरोबर. म्हणजे स्वतः भोगणारा कोण आहे? त्याच अज्ञानतेमुळे मला वाटतंय असा अनुभव येतो. त्याच ज्ञानामुळे त्या दुःखांपासून मुक्तीचा अनुभव येईल बघा. बरोबर. वाटेल एस.के. जैनला बोलतात, मला तर टच नाही होतं, मी तर आत्मा आहे. राईट. अशाच आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे. एस.के. जैनला जे काही होत आहे तो माझ्या त्या देहाध्यासाचा अनुभव आहे. मलाच होत आहे मानणारा. पण आत्मसाक्षात्कार झाला तर देहाध्यासातून मग मुक्तीचा अनुभव येईल. बरोबर. पायाला दुखापत झाली तर वाटेल की एस.के. जैनचा पाय आहे, माझा नाही. येस. पण तो जाणणारा ते माझं स्वरूप आहे. अनुभव ज्ञाताद्रष्टा, बघणारा, जाणणारा, निरखणारा तो आत्मा आहे. बरोबर. तो अनुभव आपल्याला ज्ञानानंतर यायला सुरुवात होते. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे आपले दोष. लोकांनी आपल्या चुका काढल्या की आपणही समोरच्याच्या चुका काढणार. अज्ञानातेत तोच धंदा चालू असतो. बरोबर आहे. आता आपलेच दोष दिसणं चालू झालेत की नाही, माझ्यात क्रोध आहे, माझ्यात मोह आहे, माझ्या चुकांमुळे समोरच्याला दुःख दिलं गेलं आहे. जेव्हा स्वतःचे दोष दिसायला लागतात तेव्हाच सगळ्यात मोठ्या ज्ञान प्रकाशाची सुरुवात झाली. आता त्याबाबत जास्त अग्रेसर कसं बनायचं? त्यासाठी सत्संगाच्या टचमध्ये राहा. हां. आणि दादाजींच्या 5 आज्ञा ज्ञानानंतर आम्ही सांगू तुम्हाला. बरोबर. त्या आज्ञाच आत्म्याचं
प्रोटेक्शन आहे आत्मजागृतीसाठी. हां, हां. आणि त्या त्या आज्ञा समजून घेण्यासाठी अधिकाधिक समजून घ्यायला सत्संगाच्या वातावरणात राहा. बरोबर. हे ज्ञान दादा भगवानांचा सत्संग हां, हां. आणि टी व्हीवरही येतो सत्संगाचा इंटरनेटवरही खूप सारे सत्संग, खूप सगळ्या कॅसेट्स मिळतील हजारो हां, तासांच्या हां. आणि सगळी पुस्तकं फ्री डाउनलोड करू शकता. पण सत्संगाच्या टचमध्ये राहा, एवढीच भावना. हां. त्यामुळेच तुम्ही हां. मोक्षमार्गावर खूप मोठी प्रगती करू शकाल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. ऋतू खुराना फ्रॉम श्री गंगानगर. हम्म. पूज्यश्री, मुलांवर सत्संगाचा काय प्रभाव पडतो? मुलांवर सत्संग मुलांवर सत्संगाचा काय प्रभाव पडतो? ऐकत तर नाहीत, येऊन काल म्हणजे त्यांनी नाही ऐकलं आणि ऐकू नाही दिलं. मुलांना नाही, काय- आम्ही बरोबर घेऊन आलो आहोत. मुलांना बरोबर घेऊन येतात. मुलांना इथे सत्संगाला घेऊन हो येतो. मग मग सत्संगाचा त्यांच्यावर प्रभाव पडतो का? हो खूप फरक पडतो. पण ते ऐकत नाहीत आणि नाही. ऐकूही देत अहो नाही. हरकत नाही, मागे बसायचं आणि ते इकडे तिकडे खेळतील फिरतील. आज त्यांना सोडून नाही, मग आले. किंवा त्या मुलांना ही दीदी लोक सांभाळतील मुलांना, तो एक उपाय आहे. पण असं बघा ना वातावरणात या त्यांच्यावर संस्कार होतील आपोआप. एवढा मोठा सत्संग, एवढे मोठे मोठे विचार, त्याचा प्रभाव आपोआप पडत राहतो आणि व्हायब्रेशन पोचतात आत्म्यामध्ये. सगळ्यामुळे संस्कार चांगले होतील. म्हणजे ते ऐकतही नव्हती आणि मलाही त्रास होत होता. हा हरकत मग नाही, जरी ते थोडे इकडे तिकडे गेले, सांभाळायचं, बिस्किट ठेवायची, खेळणी ठेवायची, खेळत राहतील, खात राहतील आणि वेळ जाईल तेवढा. व्हायब्रेशन्स तर खूपच, त्यांच्यावर संस्कार तर हळूहळू त्यांच्यातली स्थिरता वाढेल. असे संस्कार झाल्यामुळे स्थिरता वाढते, शांती त्यांना लाभते. कारण इथे शांतीच नाही आहे अंतरंगात. म्हणून इकडे तिकडे पळतात, खातात, पितात, पळत राहतात. इथे शांती मिळेल त्यांना आणि साऱ्या लोकांना शुद्धात्मा स्वरूपात बघतात. म्हणून शुद्धात्मा तत्वदृष्टीने पाहिल्यामुळेही खूप सगळे व्हायब्रेशन्स त्यांना मिळत राहतील. शक्य होईल तेव्हा त्यांना घेऊन या इथे. पण दुसरी व्यवस्था असेल काही घरी तर अगदी घरी सोडून या, नंतर कधीतरी घेऊन या. होय. आणि पूज्यश्री, त्या अटकणकडे कसे बघायचे? अटकण म्हणजे मोहाची अटकण आहे ही. एखाद्याला पैशाची अटकण असते, विषय विकाराचं आकर्षण असतं, मानाचं आकर्षण असतं. आपण पाहायचं की कोणतं आपल्याला आकर्षण आहे आणि त्या आकर्षणाबाबत जागृती ठेवायची की अटकणचा हा फोर्स येणार, त्याच्या विरोधात आपण उभं राहायचं. म्हणजे चुकीचं आहे, नको व्हायला. होय. आणि ते जास्त आकर्षण ते असते, त्याला विरोध केला तर त्याला तडा जाईल. प्रतिक्रमण करा, नुकसान होऊ देऊ नका. आपण जागृती ठेवायची की तन्मयकार नाही होऊ द्यायचा आहे, तो पुरुषार्थ करा. हां. त्यावेळी होईलच, तेव्हा अटकणच्या आधारे आपण व्यवहार करूनही टाकायचा. पण नंतर थोड्या वेळाने कर्मांचा फोर्स सुरू होऊन पूर्ण होईल, तेव्हा जागृती येईल. होय. तेव्हा जाऊन प्रतिक्रमण सुरू करा. ही चूक झाली आहे असं नको व्हायला. होय. हळूहळू शक्ती वाढेल आपली. एक आणखी पूज्यश्री, द्वेष तर जोरदार बाहेर पडतो, समोरच्याला दुःख देत नाही. आणि फाईल 1ची बोलणेही होते की ऋतू एवढा द्वेष भरलेला आहे तर तू बाहेर काढशील, चुकीच्या मार्गावर चाललीस तू. हे सारेच एकत्र चालू असते. मग आता याचे प्रतिक्रमण करायचे का हां. आपोआप होईल? म्हणजे करा, चांगलं आहे. कारण निगेटिव्ह अभिप्राय आहेत, त्यामुळे समोरच्याचा द्वेष मग वाटू लागतो. द्वेष तर वाटतोय, म्हणजे त्यांना माहिती नाहीये. हा, त्यांना माहिती नसेल, पण आपले काही अभिप्राय आहेत समोरच्या व्यक्तीप्रती, त्यासाठी द्वेष वाटतोय. आपले अभिप्राय धुवून टाका आणि शुद्ध दृष्टी ठेवा. शुद्धात्माने भरलेला प्रकृतीचा माल, जय तो सच्चिदानंद. प्रकृतीचा माल बघा, भरलेला माल बाहेर पडतोय. स्वतः शुद्धात्मा आहे. या प्रकृतीमुळेच आपला अभिप्राय असं म्हणलं, याने असं करायला हवं, हे असं नको करायला. काही अपेक्षा आहेत, काही अभिप्राय चेक करा, त्यांना धुवून टाका. त्यामुळे हळूहळू द्वेष, अभाव, तिरस्कार मग समाप्त होते. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. माझा प्रश्न असा आहे की आत्म्याचे अंतिम स्वरूप काय आहे? आत्म्याचं अंतिम स्वरूप काय आहे? काय नाव आहे तुमचं? कृष्णकुमार वत्स, दिल्लीहून. अंतिम स्वरूप तर अंतिम आणि आरंभिक स्वरूप एकच आहे आत्म्याचं. बघा, केवळ ज्ञान स्वरूप आहे, निरंतर तेच आहे. संसाराच्या आरंभापासून ते मोक्षाला गेल्यावरही तेच स्वरूप आहे. फक्त आपल्या दृष्टीला आत्म्याचं स्वरूप दिसत नाही आणि आपण फक्त देहाध्यासात राहतो. आपली दृष्टी बदलली तर हळूहळू आत्म्याचं स्वरूप ओळखायला सुरुवात होईल. हळूहळू आपल्या दृष्टीला पूर्ण आत्म्याचं स्वरूप दिसलं की आपणास आत्म्याच्या स्वरूपातच अभेद्य होऊन राहायचं आहे. आपल्या दृष्टीला त्यासाठी निर्मळ बनवायचं आहे, शुद्ध बनवायचं आहे. आत्मा तर केवळ ज्ञान प्रकाश स्वरूप आहे. ज्ञाता, द्रष्टा, परमानंदी, निरंतर ज्ञान स्वरूप आहे. समजते आता तुम्हाला? गुरुजी, शांती नाही लाभत, त्यासाठी काय करावं? शांतीसाठी तर आता उद्या तुम्ही ज्ञान घ्या, नंतर आतून आनंद सुरू होईल आणि मग अशांती करवणारा कोण आहे? आपलीच क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष
म्हणून हा मार्ग धुवून टाकायचा सांगू आम्ही. क्रोधमान माया लोभांना कसं धुवून टाकायचंय. जेवढे दोष आपण धुवत जाऊ तेवढा आत मग आनंदी आनंद वाढत जाईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. हृदय शुद्धी तो प्रार्थना सच्ची समजवावे. हृदय शुद्ध प्रार्थना तर सच्ची. प्रार्थना सच्ची. हे बरोबर आहे. म्हणजे शुद्ध हृदयाने प्रार्थना करायला हवी. आपली कोणती सांसारिक कामना नसावी. त्यावेळी एवढं नक्की आहे बाबा, समोरच्याला शांती लाभावी, सुख लाभावं, अशी प्रार्थना नक्कीच फलद्रूप होते. चला आता मी प्रार्थना करतो, मला फायदा होईल, तशी कामना करू नका. हृदय शुद्ध म्हणजे एक संसारी अशी कामना, म्हणजे मोहमाया. खरी प्रार्थना तर ही आहे की मला सच्चा भगवंतांचं दर्शन घडावं, मला आत्म्याचा साक्षात्कार व्हावा, मला मोक्षास नेणारे ज्ञानी मिळवत मोक्ष मार्ग लाभावा, ही सच्ची प्रार्थना करायला हवी. त्यात कोणत्याही सांसारिक लाभाची भावना नसावी. उलट मला सुटायचं आहे संसारातून. मग अशा प्रार्थनेमुळेच ज्ञानी मिळतील आणि ज्ञानाची लिंक मिळून मोक्षाचा मार्गही पूर्ण होईल. आणि प्युअर प्रार्थनेने इच्छांची पूर्ती कशी? ही संसारी भावना असेल तर ती काय आहे की मनुष्य हे काय की जी भावना तो करेल तसं बीज पेरलं जातं आणि फळ त्याला मिळेल पापपुण्याच्या हिशोबाने. पुण्याचा हिशोब झाला तर लवकर फळ मिळेल, पापाचा हिशोब झाला तर नाही मिळणार किंवा नंतर मिळेल. पण इच्छेनुसार फळ मिळेल. आपली भावना तेच बीज आहे आणि नंतर मग फळ मिळेल. समजते आता तुम्हाला? राकेश कुमार हिसार. पूज्यश्री, घरात क्लेश होतच असतात, त्यासाठी काय करायला हवं? घरच्यांना इकडे बोलवून घ्यायचं. ते येत नाहीत. येत नसतील तरी तुम्ही येत राहायचं. बरं. हं? एक तरी शांततामय होईल. आपल्या बाजूने आपण शांततेत राहिलो तर समोरच्याला हळूहळू शांत वाटायला वाटेल त्यांना ह्यानं शांती मिळाली, मलाही ह्याच रस्त्यावरून गेलो तर आपल्यालाही शांती लाभेल. हा उपाय आहे. आपण क्लेशमध्ये इन्व्हॉल्व होऊ नका. प्रार्थना करा आणि वितरागी राहा. समोरचा क्लेश किती करेल, आपण इकडून दोरी ओढली आहे, त्यांनी ओढली तर तुटणार दोरी, पण मीच खेचणं बंद केलं तर किती खेचाल तुम्ही? आपल्याकडून मतभेद होऊच द्यायचे नाहीत. मग कसे काय किती होतील मतभेद? हा उपाय पकडून ठेवा. तुम्ही दादाजींची पुस्तकं वाचत राहा. त्यात क्लेशविरहित जीवन चाव्या दादाजींनी खूप सगळ्या दिल्या आहेत, त्या वापरत राहा. निर्दोष बघा, प्रकृतीचा भरलेला माल आहे, स्वयंशुद्धात्मा आहे, त्या दृष्टिकोनातून व्यवहार चालू ठेवा. फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे, ह्या ज्ञानात राहा, तर सॉल्युशन नक्कीच मिळेल तुम्हाला. पूज्यश्री, शुद्ध उपयोगपूर्वक प्रतिक्रमण नाही होत. काय नाव आहे तुमचं? राकेश. राकेश कुमार. शुद्ध उपयोगपूर्वक बघा. शुद्ध उपयोग ही जागृती सुरू झाली, त्याच्याही पुढे जाऊ तेव्हा शुद्ध उपयोग होईल. जागृतीमुळे स्वतःचे दोष दिसतात, समोरचा निर्दोष दिसायला लागला की तीच जागृती म्हटली जाते. त्याच्याच पुढे दशा ती येईल. काय? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, बोला. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की ज्या लोकांचा व्यवहार मला आवडत नाही, मी त्यांच्यापासून दूर पळतो, त्यामुळे माझे त्या फाईल्स बरोबरचं रिलेशन चेंज होईल का? काय व्यवस्थितमध्ये, म्हणजे माझ्या अशा करण्यामुळे व्यवस्थितमध्ये चेंज होईल का काही? का माझ्याकडे त्यांच्यापासून दूर पळण्याचा मार्ग आहे, तर मी दूर जाऊ शकतो का? हां, दूर जाऊ शकता, पण तसे संयोग जुळले तर पळाल. संयोग नाही जुळले तर एकदा संयोगांचा हिशोब असा येईल की तुम्हाला तिथे थांबावंच लागेल आणि त्याने 2-4 शिव्या ऐकवल्या जरी तरी त्या ऐकाव्या लागतील. म्हणजे असा निश्चय करा की संयोग टाळणं किंवा संयोगांपासून पळून जाणं, त्याऐवजी समभावाने निकाल करायचा आहे, असा निश्चय करा. शक्य तेवढा, म्हणजे निथून मग नंतर पळून गेला तरी वेगळी गोष्ट आहे, पण थोडी शक्ती तर वाढवावी लागेल ना कधीतरी. ठरवा, मला समताभावाने संजोगांचा निकाल करायचा आहे. दूर जाणार किती पळणार आणि देहापासून कुठे पळणार? तोच वेदना देणार आहे, दुःख देणार आहे. सगळ्यात मोठी फाईल 1 ती आहे. हे तर बुद्धी पुरस्सर होत आहे, मी पळून जाईन, पण 2-4 वेळा संयोग जुळतील आणि दूर जाऊ शकाल, पण एखाद्या वेळेस नाही पळता येणार. म्हणून आधीपासूनच तयारी ठेवा. जे काही आहे एक संयोगाच्या समभावाने पूर्ण करून तिथून सुटायचं आहे. म्हणून 1,00,000 संयोग असतील तर एक कमी करत जाल तर मग हळूहळू फाईल पूर्ण होईल. धन्यवाद. जय सच्चिदानंद.
जय सच्चिदानंद पूज्यश्री. आलोक बोला. श्रीवास्तव, वाराणसी. हां, बोला. पूज्यश्री, आत्म्याविषयी आपण असे म्हणता की हा ज्ञातादृष्टा स्वरूप आहे. तर आता आपण ह्या शरीरात आहोत, म्हणून ह्या इंद्रियांच्या माध्यमातूनच सर्व काही जाणून घेतो. मग म्हणतात हां. की मोक्षात इंद्रिय नसतात, पण तरीही तिथे आत्मा ज्ञातादृष्टा स्वरूपातून सारं ब्रह्मांड बघत असतो, जाणून घेतो आणि आपल्या अनंत समाधी सुखात राहतो. मग हं. ते जाणणं आणि बघणं हे कशा प्रकारे वेगळं असतं ते समजत नाही. इंद्रियांच्या माध्यमातून आपण बघतो, पण इंद्रिय तर बघत नसतात. जसं दुर्बिणीतून आपण पाहतो, पण दुर्बीण नाही बघत. बघणारा वेगळा आहे. तो बघू शकतो, हां, आता बरोबर दिसतंय हां. हां, हे तर खूप मोठं आहे. म्हणजे इंद्रिय हे फक्त माध्यम आहे. ते फक्त रिसिव्हर आहे. हा कॅमेरासारखंच आहे, लेन्ससारखंच आहे. त्या कॅमेऱ्यातून आतून बघणारा तो स्वतः वेगळा आहे. तो स्वतः आत्ता देहाध्यासात आहे, म्हणजे मी बघतो, मी ऐकतो. नंतर जागृती येते की की ह्याकडे आपण ज्ञानाने किंवा बुद्धिज्ञानाने बघू शकतोय. त्या बुद्धिज्ञानावर आत्म्याचं ज्ञान असतं. नाही पूज्यश्री, म्हणजे बघा, माझा कान खराब झाला हं, तरी आत्मा तर आहेच माझ्यात, पण मला ऐकू येत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ऐकण्याची शक्ती आत्म्यात नाहीये. कारण आता अज्ञान दशा आहे. जेव्हा केवळ ज्ञान होईल तेव्हा पंचेंद्रियांनी नाही, त्याच्याही वरचं जे खूप जास्त बघू शकेल आत्मा. अहो, आत्मज्ञान होतं तेव्हापासूनच बघायला दिसायला सुरुवात होते. ते कानाने नाही समजू शकणार, पण दुसरं खूप काही समजू शकेल की काय बोलतायत, काय करतायत. ते का इंद्रिय? ती इंद्रिय नव्हे, तर इंद्रियांच्या पलीकडची एक समज आहे. समज आल्यामुळे तो समजू शकतो. दर्शनाने समजू शकतो. म्हणून दर्शन आणि ज्ञान तेच आत्म्याचे गुण आहेत. म्हणजे ते- त्याला इंद्रियांची आवश्यकता नाहीये. खरं तर आवश्यकता नाहीये. हे तर जोवर शरीरात क्षयोपशम- आहे तोवर आवश्यकता आहे. नाही, देहाध्यासात आहे तोवर आवश्यकता आहे. ह्या ध्यासाने तिथे अज्ञानता आहे तोवर आवश्यकता आहे. अज्ञानता दूर झाली की नंतर या ज्ञानामुळे तर खूपच बुद्धीच्याही पलीकडचं जाणून घेऊ शकेल. बुद्धी आणि अहंकाराच्या वरचं तो जाणून घेऊ शकेल. हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार पंचेंद्रियांच्या वरचं सगळं जाणून घेऊ शकतो, बघू शकतो. आणि अहंकार स्वतः चूक करतो आणि ज्ञानप्रकाशात बघू शकतो. म्हणजे बुद्धीमुळे नाही आहे, इंद्रियामुळेही नाही आहे. ते ज्ञानप्रकाशामुळे, आपल्या प्रज्ञाप्रकाशाने समजतं. आता पुढची एक गोष्ट आहे जी अगदी अगदी नक्कीच आहे की ती म्हणजे जी बघा इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे, डॉक्टरी ज्ञान आहे. दुनियेतली सगळ्या प्रकारच्या ज्ञानाचं मूळ हे भगवान त्यांच्यातूनच बाहेर पडलेलं आहे. भगवान अनंत ज्ञानी आहेत आणि त्यांच्या आवरणांनाच छेदून बाहेर पडलेलं ज्ञान रिलेटिव्हमधून निघालं. हा, म्हणजे हे जे पण भाव ज्ञान तर आतमध्ये आहेच. मूळ आत्म्यातही हे सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. होय, हा अनंत ज्ञानी आत्मा, एवढी समज ठेवायची. म्हणूनच हे कन्फ्युजन होतं की तो मोक्षातून सिद्धक्षेत्रातून कशा प्रकारे बघतो, जाणतो. अगदी इंद्रिय विरहित स्थिती त्यांनी असते तिथे. असा हा आरसा असेल इथे 10 फूट बाय 10 फूटचा आरसा ठेवला मागे, तर सगळा हॉल त्यात दिसेल की नाही दिसणार? तुम्ही हो. माईक धरून उभे आहात तेही दिसेल आरशामध्ये. आता बघा, हो, आता आरसा जिवंत नाही आहे, त्यात दिसण्यासाठी आरशाला मेहनत करावी लागेल का आपोआप सारा हॉल त्याला दिसेल? त्यात दिसेल हो, ना? दिसेल. हा, म्हणजे सारा हॉल दिसेल. तसंच त्याला सगळं ब्रह्मांड स्वतःला दिसेल. त्यात अशी शक्ती आहे बघा. ही आरसा एक उदाहरणासारखा आहे. आरसा जिवंत नाही आहे, पण भगवान तर ज्ञानस्वरूप आहेत. बघतातही, जाणतातही आणि आनंदही, त्याचं फळही त्यांना मिळतं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मनोहर दिल्ली, अमरसिंग दिल्ली. जय सच्चिदानंद दीपक भाई. हां, बोला. पूज्यश्री, काल आणि आज तुम्ही प्रार्थनेच्या महत्वाविषयीचं प्रवचन केलं. या संबंधीचं माझा एक प्रश्न आहे की 2006 मध्ये मी आपल्याकडून ज्ञान घेतलं होतं आणि आज त्या गोष्टीला 13 वर्ष झालीत. त्या दिवसापासूनच मी आपल्या अंतरंगात वसलेल्या भगवंताचीच आराधना करतोय आणि त्यामागे कोणतीही भौतिक इच्छा नसून फक्त आणि फक्त ती मोक्षमार्गासंबंधित आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे की 13 वर्षात ह्या पृथ्वीपासून चंद्रापर्यंत चंद्रयान तयार होऊन पोहोचलं सुद्धा, पण माझी प्रार्थना मात्र आपल्या हृदयापर्यंत नाही पोहोचली. पोचली ना. दिल्लीहून अडालजला पोचायला मला एवढा वेळ का? किंवा मग माझ्या प्रार्थनेत ती तीव्रता कमी असेल किंवा एवढे जास्त अंतराय आहेत का? हे नाही, आपण नाही. मला कृपया सांगावे. नाही, ॲक्च्युली काय आहे की काय प्रार्थना आहे तुमची? हां,
एक गोष्ट नक्कीच समजून घ्या की हे जे ज्ञान आपल्याला मिळतं आहे, कर्म समाप्त केल्याशिवाय ज्ञान मिळतं आहे. आता प्रकृतीत सगळ्या प्रकारची कर्म आहेत, दोष आहेत आणि आपल्याला आत्म्याची जागृती मिळाली. आता फाईलचा समभावाने निकाल करणं तेवढंच काम बाकी आहे. 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. मनोहरच्या मन, वचन, कायेला, कर्म, मायेला सगळ्याला वेगळं ठेवायचं आहे आणि समभावाने निकाल करायचा आहे त्याचा. नाही म्हणजे अडथळे एवढे जास्त आहेत की खूप जास्त अशी महत्वपूर्ण जाणीवच नाही होत. अहो, जाणीव म्हणजे काय आहे की या मनोहरचे राग, द्वेष, मोह, दोष बघितले तर तेच जाणीव होण्यासारखं आहे. हे मनोहरचं आहे, माझं नाही आहे. कोणताही कचरा दिसला, जसा आरशात कधी दिसतोच, आता तो आरशाच्या बाहेर असेल का आरशाच्या आत असायला हवा? बाहेर असणार. असेल, बाहेर असेल. म्हणजे मनोहरचं जे काही दिसतंय ते आपल्या द्रव्याच्या बाहेर आहे. बघणारा स्वतः आहे, ऑब्झर्वर स्वतः आहे. ऑब्झर्वेशन ऑब्जेक्ट आहे मनोहर. आता त्याला वेगळं बघणं तोच ज्ञानमार्ग आहे, तोच मोक्ष मार्ग आहे. नाही हे तर सर्वात आधी ते बंद आपण होईल. मला सांगितलं होतं, त्यामुळे समजलं हां, की माझ्या कर्मपणाने काही नाही होणार बरोबर आहे. आणि हे प्रार्थनेनेच संभव आहे. पण प्रार्थना मी खूपच केली पण मी त्याचा एवढा महत्वपूर्ण परिणाम नाही झाला. नाही ॲक्च्युली काय आहे की बघा, हळूहळू कर्मांचा डिस्चार्ज समाप्त होईल, आपली जागृती वाढत जाईल. हे दोन्हींचं प्रमाण आहे. जसजशी कर्म कमी होत जातील, आधी वेगळं दिसेल, नंतर एक एक लेअर कमी व्हायला लागेल, मग जागृतीचे अंश वाढत जातील. म्हणून हे एक कसं आहे की एका जन्मात हा पूर्ण भरलेल्या मालाचा आपण समभावाने निकाल करत जाऊ, तोच पुरुषार्थ करायचा आहे 5 आज्ञांमध्ये राहून. बरं, ह्या ज्या देहविलय झालेल्या व्यक्तींबद्दल आपण प्रत्याख्यान करतो त्याचं काय महत्व आहे? कारण त्या व्यक्ती तर आपल्यासमोर पुन्हा येणार नाहीत. नाही, पण त्या बरोबर आपले जे रागद्वेष झाले होते, व्यक्तीने देह सोडलाय पण आपले रागद्वेष तर आपल्या मनात त्या व्यक्तीच्या निमित्ताने उत्पन्न झाले, ते रागद्वेष तर आहेतच आपल्याकडे. म्हणून त्या व्यक्तीमधल्या शुद्धात्म्याला स्मरून ते रागद्वेष आपण धुवून टाकायचे. म्हणजे मग त्या व्यक्तीसुद्धा आपल्या हिशोबातून मुक्त होतील, आपणही त्या व्यक्तीच्या हिशोबातून मुक्त होऊ. असंच आपण आपल्या रागद्वेषामधून मुक्त होऊ. बघा, नाही तो आलोचना आणि प्रतिक्रमण ह्याचा तो मुद्दा आहे. मी तर प्रत्याख्यानाविषयी विचारतोय. दोन्ही म्हणजे प्रत्याख्यान त्यांच्यासाठी असणार ना जे माझ्याकडे पुन्हा येतील, पण माझ्याकडून पुन्हा तशी चूक नको व्हायला. नाही, ते प्रत्याख्यान आपण चूक करूच नये यासाठी. बरं. आणि ती व्यक्ती आपल्याकडे पुनश्च येणार नसेल. ती व्यक्ती बघा, या दुकानात माल आहे म्हणून. नाही, पण प्रत्याख्यान तर त्यासाठीच करतात ना की त्याच व्यक्तीबरोबर आपण पुन्हा ती चूक करूच नये. हो, पण आपण चूक करू नये त्यासाठी प्रत्याख्यान करतो. त्या व्यक्तीबरोबर त्या व्यक्तीच्या निमित्ताने उत्पन्न झालेले आपले रागद्वेष आपण ज्ञानाने धुवून टाकू इच्छितोय. बरं, म्हणजे त्यासाठी नाही करत ते. त्यासाठी नाहीये. त्याच्या मग? निमित्ताने उत्पन्न झालेले आपले रागद्वेष, आपले मोह, ते आपण धुवून टाकायचे आहेत त्या निमित्ताने. कारण त्या निमित्तामुळेच आपल्यातला भरलेला माल बाहेर पडलाय. मोहाचा, विकाराचा पडला किंवा द्वेषाचा पडला, अभावाचा पडला, कोणताही माल आपण धुवून समाप्त करू इच्छितोय. म्हणजे कधी कधी असं वाटतं की हे जे प्रतिक्रमण आहे ते कर्माच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. नाही, कारण जर का जशास तसे असा सिद्धांत असेल मग तो तर धुवून टाकला गेला. नाही, जशास तसं हा सिद्धांत कर्माचा नाहीये. ते बाय प्रॉडक्ट म्हणजे ऍक्शनची रिॲक्शन आपोआपच येत राहते, आपण नाही करायचे. आपण जशास तसं आता नाही, तरी तुम्ही सांगता ना प्रतिक्रमणाने धुतलं जातं. हो, म्हणजे जेव्हा आपण केलं ते धुवून गेलं. बरोबर आहे. म्हणजे त्याची तर रिॲक्शन आलेली नाही. रिॲक्शनची अपेक्षा ठेवू नका. कारण 10 लेअरही असू शकतात, 1000 लेअर्सही असू शकतात, लाख लेअर्सही असू शकतात. नाही, अपेक्षा नाही. पण हा सिद्धांत तर हे सांगतो ना की हे येणार, ऍक्शनची रिॲक्शन येईल. बघा, ऍक्शनची रिॲक्शन म्हणजे आपले दोष कमी झाले तर फाईलपासून मुक्त होत जाऊ, तेवढीच गरज आहे आपल्याला. एक तुम्हीच चेक करा की किती आधी मोह किती होते, आता कमी झालेत की नाही. 5%, 10%. क्रोध, मान, माया, लोभ, रागद्वेष कमी झाले का? होय. म्हणजे आपल्याला अनुभव यायला लागले की कमी तर होत आहेत. पण काय आहे की ही कलियुगातली कर्म आहेत. एक विषय विकाराची ग्रंथी आहे, तर 5-5 लाख लेअर्स असतील. आपण किती धुतलं वाटतं तरी काही कमीच होत नाहीये. तर का नाही होणार नाही? तरी कमी होत आहेत. कारण आधी 10 विचार यायचे, त्यात एकदाही जागृती येत नव्हती. आता प्रत्येक विचारावर जागृती येते. भले समाप्त होत नसेल पण समजतंय तरी की थोडीशी चूक होतीये, असं नको व्हायला. म्हणजे तर ह्याचा हाच अर्थ हाच असा झाला पुरुषार्थ की आहे. धुतले जात आहेत.
गरजेचं नाहीये की ते रिॲक्ट व्हावेत, दुःख देऊनच जातील, नाही 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 असं नाहीये. नाही, ते दुःख येणं तो दुसरा हिशोब आहे. पण एक एक लेअर कमी होतो, नक्कीच कमी होतात. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.